जय शिवराय मित्रांनो, आता राज्यातील विधवा महिलांना वारस प्रमाणपत्रासाठी लागणारं 75,000 रुपयाचं शुल्क हे 10,000 रुपये करण्यात आलेलं आहे। याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। मित्रांनो, पतीच्या मृत्यूनंतर महिलांना त्याच्या प्रॉपर्टीवरती वारस नोंद लावण्यासाठी दिवाणी न्यायालयाकडून एक वारसा प्रमाणपत्र घ्यावं लागतं आणि याच वारसा प्रमाणपत्रासाठी दिवाणी न्यायालयाकडून 75,000 रुपयाचं शुल्क आकारण्यात येतं। मित्रांनो, हेच आकारण्यात येणारं 75,000 रुपयाचं शुल्क आता कमी करून 10,000 रुपये करण्यासाठी 26 जून 2024 रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा एक महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे। मित्रांनो, पतीच्या मृत्यूनंतर विधवा महिलांना बऱ्याच वेळा आर्थिक उत्पन्नाचं साधन राहत नाही, बऱ्याच वेळा त्यांच्याकडे आर्थिक अडचणीला सामोरं जावं लागतं। यामुळे कोर्टाची फी भरता येत नाही, वकिलाची फी देता येत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये अनेक वेळा वारस नोंद म्हणून या प्रॉपर्टीवरती वारस नोंद करणं राहून जातं। मित्रांनो, याचप्रमाणे सदन कुटुंबातील महिलांना देखील पतीच्या मृत्यूनंतर अनेक वेळा आर्थिक अडचणीला सामोरं जावं लागतं आणि अशा परिस्थितीमध्ये वारस नोंद राहून जाते आणि याच्यामध्ये जर भविष्यात मिळकतीचे कौटुंबिक वाद निर्माण झाल्यास या महिलांना परत अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं। त्यात आर्थिक समस्या ही एक प्रमुख बाब असते आणि याच्याचमुळे शासनाच्या माध्यमातून हा एक महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे। मित्रांनो, शासन विधवांच्या महिलांसाठी अनेक योजना राबवत आहे। याच्यामध्ये महिलांना अशा प्रकारच्या आर्थिक समस्यामुळे होणारे त्रास कमी करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून हा एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे, ज्याच्यामुळे आता विधवा महिलांना वारसा प्रमाणपत्र बनवण्यासाठी फक्त आणि फक्त आता 10,000 रुपयाचं शुल्क भरावं लागणार आहे। धन्यवाद।